चला आज जरा पर्सनल काहीतरी सांगते। चांदवडच्या कडक हॉस्टेलच्या वातावरणात आणि त्यानंतर बेडवर असलेल्या आईची सेवा करण्यामुळे मी कधी घराबाहेर पडलीच नाही। पण लग्न झाल्यानंतर 2-3 महिन्यांनीच माझ्या सासूबाईंनी मला जॉबवर पाठवलं, कारण त्या स्वतः उच्च शिक्षित असतानाही घरी राहिल्या। त्यांना त्याप्रमाणे मला राहू द्यायचं नव्हतं। एवढंच काय तर माझ्या डिलिव्हरीनंतर 6 महिन्यात मी पुन्हा जॉब जॉईन केला। त्यासाठीही घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता। घरातील कामं होतच राहतील पण करिअरवर लक्ष दे असं सासू सासऱ्यांचं ठाम मत होतं। त्याच वेळेस एक संधी चालून आली स्वतःचं मेडिकल ओपन करण्याची। तरी पण मला जरा धकधकच वाटत होती, कारण स्टार्टिंगलाच 5-6 लाखांची इन्व्हेस्टमेंट करायची होती आणि आजूबाजूला इतके मेडिकल असताना। पण माझ्याकडे बघून ना घरच्यांनी हा जुगार खेळला। पहिल्या दिवशी माझ्याकडे काहीच माल नव्हता आणि आता माझ्याकडे माल लावायला जागा उरत नाही। आधी घाबरत काउंटर करणारी मी माझ्या हाताखाली 7-8 एम्प्लॉईज सुद्धा ट्रेन केलेले आहेत। हे सर्व शक्य झालं माझ्या कष्टामुळे आणि घरच्यांच्या सपोर्टमुळे। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।